गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शनल इंग्लिशच्या क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला तुमचे एक पोएम शिकवणार आहे जिचं टायटल आहे ऑन माय फर्स्ट सन. दिस पोएम इट इज कंपोज्ड बाय बेन जॉन्सन. बेन जॉन्सन ही वॉज ए फेमस पोएट, प्लेराईट अँड ॲक्टर अँड लिटररी क्रिटिक हू वॉज द कंटेम्पररी ऑफ विल्यम शेक्सपियर. बेन जॉन्सन हे इंग्लिश लिटरेचरमधलं एक अग्रेसर नाव आहे की विल्यम शेक्सपियर जे अतिशय प्रसिद्ध असे नाटककार आणि कवी आहेत त्यांचेच समकालीन हे बेन जॉन्सन होते. ते नुसते कवीच नव्हते तर त्यांनी कविता लिहिल्या, त्याचबरोबर नाटकं पण लिहिली, त्याचबरोबर साहित्यिक समीक्षण पण केलं आणि त्याचबरोबर नाटकांमधून त्यांनी कामं पण केली ॲक्टर म्हणून. ते स्वतःच्याच नाटकात ॲक्टिंग करत नव्हते तर दुसऱ्या नाटककारांच्या नाटकांमध्ये सुद्धा ॲक्टिंग करत होते. ही वॉज फेमस फॉर हिज कॉमेडी ऑफ ह्युमरस. त्यांची नाटकं जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे आणि त्यातल्या त्यात ते त्यांच्या कॉमेडी ऑफ ह्युमरस म्हणजे विनोदी अशा कॉमेडीसाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या कॉमेडीजमधून त्यांनी सामाजिक रिफॉर्मेशन, आपण ज्याला म्हणतो सोशल रिफॉर्मेशन, त्याच्यावर भर दिला आहे, सामाजिक सुधारणांवर भर दिला आहे की हसत हसत समाजाचे दोष सुधारण्याचं कार्य बेन जॉन्सन यांनी केलं आहे. की आपल्या कॉमेडीमधून त्यांनी समाजाचे, व्यक्तींचे दोष दाखवले, त्यांच्या वागण्यातले जे विक्षिप्तपणा आहे तो दाखवला आणि हसवता हसवता समाजात आणि व्यक्तींमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांची काही नाटकं जी ती अतिशय प्रसिद्ध आहेत. फॉर एक्झाम्पल वॉलपॉन ऑर एव्हरी मॅन इन हिज ह्युमर ऑर द अल्केमिस्ट ही त्यांची अतिशय प्रसिद्ध अशी नाटकं आहेत. आणि नाटकांबरोबरच त्यांनी कवितासुद्धा केलेल्या आहेत. दिस पोएम ऑन माय फर्स्ट सन इट इज ए इलेझी. की ही जी प्रेझेंट पोएम आहे ना ही इलेझी आहे. इलेझी म्हणजे काय ते तुम्हाला मी गेल्या लेक्चरमध्ये शिकवलंच होतं. व्हेन आय टॉट यू द टाईप्स ऑफ पोएट्री, त्याचवेळी तुम्हाला इलेझी काय ते शिकवलं आहे. इलेझी इज अ सॅड पोएम, सिरियस पोएम. इट इज अ लॅमेंट ओव्हर द डेथ ऑफ सम डिअर पर्सन. की इलेझी म्हणजे दुःखाची कविता असते, हे शोक असतं, शोकगीत ज्याला म्हणू शकतो तशा प्रकारची कविता असते. आपली अतिशय जवळची व्यक्ती आपल्यातून निघून गेली, आपल्यापासून दुरावली, त्याचा मृत्यू झाला तर त्यानंतर होणार आपलं दुःख जे ते ज्या कवितेत व्यक्त केलं जातं त्याला इलेझी असं म्हटलं जातं. आणि ही जी कविता आहे तिचं टायटलच सांगतं आहे ऑन माय फर्स्ट सन. बघा, जीवनामध्ये काही काही अतिशय दुःखद कटू असे प्रसंग येतात की जे दुःख पचवणं एवढं सोपं नसतं, परंतु आला प्रसंग माणसाला ॲक्सेप्ट करावाच लागतो, ते दुःख पचवावंच लागतं आणि त्या दुःखावर मात करून जीवनाला तोंड द्यावंच लागतं. इलेझी जे आहे ते सुरुवातीला तीव्र अशा दुःखात सुरू होते, परंतु त्याचा एंड जो आहे तो आशेवर होत असतो. बघा, जीवनात कितीही दुःख आलं तरी जगणं सुटत नाही. त्या दुःखद परिस्थितीत, निराशाजनक परिस्थितीत माणूस जो आहे तो आशेचा किरण शोधत असतो, जगण्याचं काहीतरी निमित्त शोधतो, जे वाईट आहे त्याच्यात काय काय चांगलं हे बघतो आणि पुन्हा जीवनाला सामोरा जात असतो. या कवितेचा प्रसंग असा आहे की ही जी कविता आहे ना ही त्यांनी 1616ला पब्लिश केली, परंतु ती लिहिलेली आहे ती 1603ला लिहिलेली की त्यांच्या जीवनातला अतिशय दुःखद प्रसंग की त्यांचा 7 वर्षाचा मुलगा बेन जॉन्सन हा वारला आणि त्याच्या मृत्यूनंतर कवीला जे दुःख झालं ते त्यांनी ह्या छोट्याशा कवितेमध्ये व्यक्त केलं. ही इलेझी छोटीशी असली तरी दिस इज हार्ट टचिंग, हार्ट रेंडिंग पोएम. की अतिशय हृदयस्पर्शी अशी ही कविता आहे. की बघा, जेव्हा आपल्याला मूल होतं त्यावेळी माणूस अतिशय आनंदात होतो, परंतु जेव्हा बाळांचा अकाली मृत्यू बघावा लागतो तर ते जे दुःख आहे ते सोसणं अतिशय कठीण असतं. आणि बेन जॉन्सन यांचा प्रिय मुलगा, पहिलाच मुलगा, तो 7 वर्षाचा होऊन वारला आणि त्यावेळी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना काय दुःख झालं आहे ते त्यांनी ह्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. आता त्यांच्या मुलाचं नावसुद्धा बेन जॉन्सनच होतं, कारण तिकडे अशी पद्धत होती की मुलांची नावं जी, मोठा मुलगा असेल तर त्याला आपल्या वडिलांचंच नाव दिलं होतं. आपल्याकडे पण पद्धत होती बघा की आजोबांचे, पणजोबांची नावं मुलांना दिली जायची. शिवाजी महाराज जे होते त्यांच्या मुलांचं नाव संभाजी महाराज, हे नाव जे आहे ते त्यांच्या भावाच्या नावावरून ठेवलं गेलं आहे. पुन्हा
त्यांची जे होते वंशज त्यांना पूर्वजांचीच नावं दिली जातात. तर तिकडे पण पद्धत अशी आहे की मोठ्या मुलाला वडिलांचंच नाव दिलं जातं आणि बेन जॉन्सन यांचं नाव बेंजामिन जॉन्सन, तर तेच नाव त्यांच्या मुलाला पण दिलं गेलं. आणि ज्या बेन ह्या टोपण नावाने बेंजामिन जॉन्सन ओळखले जात होते, त्याच नावाने तो मुलगा ओळखला जायचा. की 7 वर्ष हे काही मरणाचं वय नसतं. अतिशय कोवळा जीव, अगदी निष्पाप आणि निरागस असा जीव जेव्हा आपल्यातून निघून जातो, की अख्खं आयुष्य पडलेलं आहे, आपण खूप स्वप्न बघितलेले असतात त्याच्या जीवनाचे, आणि ते जेव्हा वडिलांना सरळ त्याचा मृत्यू बघावा लागतो, तर त्यावेळी त्याच्या काय भावना आहे. परंतु बघा, माणसाला जसं दुःख होतं ना, तो माणूस त्या दुःखातून सावरण्याचा पण स्वतःच प्रयत्न करतो. बेन जॉन्सन यांना आपल्या मुलाचं मृत्यूचं खूप दुःख झालं आहे, परंतु तरीसुद्धा ते स्वतःला सावरत आहेत. वाईटातून सुद्धा ते चांगलं शोधत आहेत. की इथं बघा, आपण एक कविता मी मागे तुम्हाला शिकवली होती, डेथ बी नॉट प्राऊड, की त्या कवितेमधले कवी जे आहेत ते मृत्यूला सांगताय की तू एवढा अभिमान करू नको, गर्व करू नको. तसंच काहीसा सूर जो ह्या कवितेत सुद्धा आहे, की मृत्यूने त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून हिरावून नेलं आहे, त्यांना त्याचं दुःख झालं आहे, पण ते स्वतःचं समाधान असं करून घेतात की मृत्यू जरी झालेला असला तरी त्याच्यातून पण काहीतरी चांगलंच आहे. की ते ह्या कवितेमध्ये काय काय स्वतःचं समाधान करता. आपण कविता वाचू आणि त्या कवितेतूनच ती एक्सप्लेन करताच तुम्हाला कळेल की कवीला काय म्हणायचं आहे. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये कवी स्वतःचं असं समाधान करून घेतो की त्या मुलाचं आयुष्य तेवढंच असेल, तर हे त्याचा नशिबाचा भोग नाही, तर हा कवीच्या नशिबाचा भोग आहे. कवी काय म्हणतोय की मी पापी माणूस आहे, माझं पुण्यच एवढं मोठं नव्हतं की तो मुलगा मला दीर्घकाळ लाभावा. मी माझ्या आयुष्यात केलेलं पुण्य इतकं छोटंसं होतं की फक्त 7 वर्षासाठी देवाने मला तो दिला होता, आणि केवळ माझ्या नशिबात तेवढंच सुख होतं की 7 वर्षापर्यंत मी पुत्राचं सुख पाहू शकेल, त्याचं कौतुक करू शकेल. आणि जणू काही परमेश्वराने मला हे उसना दिलेला जो मुलगा होता, ठरलेल्या वेळी त्याने आपला मुलगा जो आहे तो इथून परत घेऊन गेला. मला त्याला परत करावं लागलं. माझी पुण्याई जी आहे तेवढीच होती. बघा, याच्या पलीकडे आपल्याजवळ काही असतं का स्वतःला सांत्वन करण्यासाठी? अडाणी माईबाप असतील ना, ते पण तसंच. बघा, हे जे शब्द आहेत ना, हे जुन्या म्हाताऱ्या लोकांच्या शब्दांची आठवण देतात. ते असंच प्रकारे सांत्वन करतात, कारण जीवन आणि मृत्यू हा कोणाच्या हातात नाही. प्रत्येकजण जो जन्माला आला तो एक आयुष्य घेऊन आला आहे. जेव्हा तो जन्माला आला तेव्हाच त्याच्या मृत्यूची वेळ पण ठरलेली, पण ती वेळ केव्हा येणार आहे ते आपल्याला माहीत नसतं. आपलं स्वतःचं किंवा आपल्या मुलांचं, आपल्या आईबापाचं, आपल्या कुठल्याही नातेवाईकाचं, मित्राचं जीवन हे आपल्या हातात नसतं. फक्त काय की तो मृत्यूचा क्षण येतो त्यावेळी आपल्याला कळतं की याचं जीवन संपलेलं आहे. आणि ती जे वास्तवता आहे ते कितीही कठोर वास्तव असलं तरी ते आपल्याला स्वीकारावं लागतं. तो मृत्यू स्वीकारून पुढे आपल्याला वाटचाल करावी लागते. तर कवी म्हणतोय की परमेश्वराने फक्त 7 वर्षासाठी हा मुलगा मला उसना दिला होता, हे सुख मला उसना दिलं होतं, आणि आता मुदत संपली. परमेश्वरानेच तो दिला होता आणि त्यानेच मला त्याला परत करणं भाग पाडलं. तो पुन्हा आपली अमानत जी आहे ती माझ्यापासून घेऊन गेला. मग नंतर तो समाधान थोडंसं त्या दुःखामध्ये सुख शोधायचा प्रयत्न असं करतो आहे की एकीकडे जरी मुलगा दुरावला म्हणून त्याला वाईट वाटतं आहे, पण तो म्हणतो की जे झालं ते मुलाच्या दृष्टीने चांगलंच झालं, कारण बालपणीच त्याला मृत्यू आला. त्यामुळे काय झालं की जीवनातल्या दुःखांपासून त्याची सुटका झाली. बालपणात फक्त आनंदच असतो आणि त्या आनंदात की तो जीवनात आला तर फक्त आनंद भोगून गेला. जीवनात येणाऱ्या संकटांना, दुःखांना त्याला तोंड द्यावं लागलं नाही. त्याच्या अल्पवयातच त्याच्यातून सुटका झाली. तो म्हणतो की जीवनात ठीक आहे, बाकीची संकटं, दुःख नाही आली तरी वयापरत्वे येणारे दुःख तर माणसाला भोगावेच लागतात. आपण जसं जसं मोठं होत जातं, लहान मूल मोठं होत जातं तसं तसं त्याला ताकद मिळते, भरपूर काम करतो. परंतु पुन्हा जसं जसं माणूस म्हातारं होत जातं तसे आजार येत जातात, शरीर थकत जातं आणि ते दुखणे तर स्वतःलाच भोगावे लागतात. जरी बाहेरून काही दुःख नसेल तरी वयाप्रमाणे येणारं शरीराचं दुखणं जे ते तर त्याला सोसावंच लागलं असतं. तर त्याच्यापासून त्याची सुटका झाली, वृद्धपणापासून सुटका झाली, दुःखांपासून सुटका झाली आणि अतिशय चिरंतन काळापर्यंत आनंद जो आहे त्या मुलाला मिळाला. आणि कवितेच्या शेवटी कवी म्हणतो आहे की ज्या ज्यावेळी कोणी म्हणेल की इथं कोण आहे,
तर त्या मुलाची जी कबर आहे तर त्यावेळी तो म्हणतो की इथं बेन जॉन्सनची बेस्ट पोएट्री, की त्याचं मूल जे आहे ना ती त्याच्या जीवनातली सर्वोत्तम अशी निर्मिती आहे. तो म्हणतो इथे या कबरीमध्ये कोण आहे, तर बेन जॉन्सनचं सर्वोत्तम अशी कविता जी आहे ती इथं पहुडलेली आहे. बघा, इतर सर्व निर्मितींपेक्षा आपली मुलं ही आपली सर्वोत्तम निर्मिती असते आणि त्यांना आपण कसं घडवलं ते आपलं सर्वोत्तम कर्तृत्व असतं. तर या कवितेबद्दलचं सांगून झालं आहे. व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम? ॲज इट इज अ एलेजी, द डेथ अँड ग्रीफ इट इज द थीम ऑफ द पोएम. पण त्याचबरोबर लाईफ इट इज ऑल्सो ए थीम ऑफ द पोएम, की जीवनाचं स्वरूप की एकीकडे दुःख असतं, निराशा असते, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आशा असते, मृत्यूचं चिंतन असतं, त्याचबरोबर जीवनाचं दर्शन पण ह्या कवितेमध्ये असतं. तर आता आपण ती कविता वाचूया, जरा लक्षपूर्वक ऐका आणि नंतर मग मी ती एक्सप्लेन करते. ऑन माय फर्स्ट सन, farewell thou child my right hand, and joy my sin was too much hope of thee, loved boy. 7 years thou were lent to me, and I thee pay exacted by thy fate on the just day. Oh, could I lose all, Father, now? Why? For why will man lament the state he should envy? To have so soon escaped world's and flesh's rays, and if no longer other misery, it is rest in soft peace, and ask, say, here doth lie Ben Jonson, his best piece of poetry, for whose sake henceforth all his woes be such, as what he loves may never like too much. बघा, छोटीशी कविता आहे आणि अतिशय सुंदर कविता आहे. काय म्हणतो आहे? फेअरवेल दाऊ चाइल्ड ऑफ माय राईट हँड, की कवी त्याच्या मुलाला निरोप देतो आहे. फेअरवेल, गुड बाय, की अरे आता तू निघून जा. दाऊ चाइल्ड ऑफ माय राईट हँड, काय म्हणतो आहे? यू चाइल्ड, की लहान बाळच आहे ते, पण हा बाळ मुलगा जो आहे तो बापाचा उजवा हात असतो. कारण काय, की बापाचं कार्य तोच पुढे चालवणार असतो. बापाचा सगळ्यात मोठा आधार मुलगा असतो आणि म्हणून तो म्हणतो यू आर माय राईट हँड, दाऊ चाइल्ड ऑफ माय राईट हँड. तो म्हणतो की तू आता निघून जा, मी तुला निरोप देतो आहे, तू म्हणजे माझा उजवा हात होतास. आणि उजवा हात गमावल्यानंतर माणसाची परिस्थिती काय होते, की माणूस अपंग होतो. तसाच मुलाच्या मृत्यूमुळे बेन जॉन्सनसुद्धा अपंग झालेला आहे. अँड जॉय, तू काय होता, की नुसताच माझा उजवा हात नव्हता, तर माझ्या जीवनातला आनंद होता. यू आर द रेअरेस्ट जॉय इन माय लाईफ, यू आर द सुप्रीम जॉय इन माय लाईफ, की माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद तू होता. आणि आता तुझ्यासोबतच माझ्या जीवनातला आनंद निघून जातो आहे, तुझ्यासोबतच माझा उजवा हात आज निकामी झालेला आहे. माय सीन वॉज टू मच होप ऑफ दी, काय म्हणतो, की अरे बाळा मी पापी माणूस आहे, मी एवढं पाप केलं आहे की मी तुझी आशा बाळगू शकत नाही. मी पाप केलेलं होतंच म्हणूनच तू मला जास्त काळ लाभला नाही, मी तुझी आशा धरू शकत नाही, मला तुला गमवावं लागलं आहे. लव्ड बॉय, बघा काय म्हणतो, आधी त्याने पहिल्या ओळीत जॉय म्हटलं आहे आणि दुसऱ्या ओळीत लव्ड बॉय. जॉय आणि बॉय एकमेकांशी जुळत आहेत बघा, की तू माझा अतिशय प्रिय मुलगा होता, मी तुझ्यावर अतिशय प्रेम करतो, परंतु मी पापी असल्यामुळे मला तुझा सहवास जास्त काळ लाभला नाही, तुला मला लवकरच गमवावं लागलं आहे. काय म्हणतो आहे पुढे तो? 7 years दाऊ वेट लेंट टू मी, की परमेश्वराने फक्त 7 वर्षासाठी तुला मला उसनवार दिला होता. लेंट मी, की गॉड हॅज लेंट मी यू ओनली फॉर 7 years, की फक्त 7 वर्षांपुरवता परमेश्वराने तुला मला उसना दिला होता. आणि बघा, कुणाकडून काहीतरी उसनवार घेतो तर ते आपल्याला परत करावं लागतं. जे आपल्या मालकीचं आहे ते आपण ठेवून घेतो, पण दुसऱ्याचं आहे उसनवार थोड्या काळासाठी दिलेलं परत करावं लागतं. तसं आपल्या प्रत्येकाचा जीव हा परमेश्वराचा मालकीचा आहे. तो थोड्या काळासाठी त्याने आपल्याला दिलेला असतो, तो स्वतःचा असो की आपल्या मुलाबाळांचा असो, आणि ठराविक कालावधीनंतर मुदत संपली की आपल्याला तो परत द्यायचा आहे. आणि इथंसुद्धा बेन जॉन्सन म्हणतो फक्त 7 वर्षांसाठी परमेश्वराने तुला मला उसना दिलेला होता. अँड आय दी पे एक्झॅक्टेड बाय दाय फेट ऑन द जस्ट डे. आणि तो म्हणतो
आधी पे आणि मी तुला पे केले. आपण कोणाकडून पैसे उसनवार घेतले तर ते पुन्हा परत करतो की नाही. तसंच परमेश्वराने याला हा मुलगा दिला होता आणि तो फक्त 7 वर्षासाठी दिला होता आणि ते कोणाच्या नशिबाने ठरवलं तर त्या मुलाच्या नशिबाने. की परमेश्वराने त्याला तेवढंच आयुष्य देऊन पाठवलेलं आहे आणि म्हणून मग तो म्हणतोय की तुझ्या नशिबाने जो दिवस परमेश्वराने ठरवला होता त्या नेमक्या दिवशी मला तुला त्याला परत करावं लागलं आहे. 7 वर्षासाठी त्याने मला दिलं होतं. ते 7 वर्ष तुझ्यासोबत राहायचा आनंद मी उपभोगला आणि आता मात्र मला तुला त्याला परत करावं लागलं आहे. ऑन द जस्ट डे, परमेश्वराने ठरवलेल्या दिवशीच मला तुला त्याला परत करावं लागलं. ओ कुड आय लूज ऑल फादर नाव. आणि मग तो म्हणतोय की आता बघा काय झालं आहे की तो मुलगा मेला आहे, पण तो म्हणतो की मी नुसता मुलगाच गमावला नाही आहे तर मी माझा बाप पण गमावला आहे का. वी ऑलवेज से दॅट चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. की मूल जे आहे ना ते माणसाचा बाप असतं बघा. जे लहान मुलांना कळतं ना ते मोठ्या माणसांना कळत नाही. आणि तो काय म्हणतोय की मी नुसता मुलगाच गमावला नाही तर बाप पण गमावला. आणखी दुसऱ्या अर्थाने कसं की मुलगा मेला म्हणजे याच्यातल्या बापाचाही मृत्यू झाला आहे ना, बाप कुठं राहिला आहे तो आता. सो ही सेज दॅट कुड आय लूज ऑल फादर नाव. की मी नुसता मुलगाच गमावला नाही पण माझ्या आतला पितासुद्धा मी गमावला आहे. तुझ्या रूपातला पिताही गमावला आहे आणि माझ्या रूपातला पिता पण गमावला आहे. फॉर व्हाय विल मॅन लॅमेंट द स्टेट ही शुड एनबी. बघा जेव्हा माणूस अतिशय दुःखात असतो ना तर त्यावेळी तो स्वतःलाच प्रश्न विचारतो. त्या दुःखातसुद्धा तो आनंद मानतो. काय म्हणतोय तो की नाही मी तर दुःख करतोय पण माणसाने अगदी आनंदाच्या क्षणी असं दुःख का करावं की ज्या क्षणाचा हेवा वाटावा, ज्या स्थितीचा हेवा वाटावा ती स्थिती मला प्राप्त झालेली असताना मी दुःख का करावं. फॉर व्हाय, कशासाठी. फॉर व्हाय विल मॅन लॅमेंट. की का माणूस असा शोक करत असतो, दुःख करत असतं. कशासाठी. द स्टेट, परिस्थिती, स्थिती, अवस्था. ही शुड एनवी. की ज्या अवस्थेचा त्याला एनवी, मत्सर, हेवा वाटावा अशी अवस्था मला मिळालेली असताना त्याच्यासाठी सुद्धा मी शोक का करतोय. बघा आता याला अशी कोणती अवस्था आहे की ज्याचा त्याला हेवा वाटावा. कोणत्या गोष्टीचा हेवा वाटत आहे. टू हॅव सो सून स्केप्ड वर्ल्ड्स अँड फ्लेशेस रेस. की बघ काय झालं आहे. हॅव सो सून स्केप्ड, तिथं ॲपोस्ट्रॉफी दिली ते आहे एस्केप्ड. की काय झालं आहे की तुझ्या परिस्थितीचा हेवा वाटावा अशी परिस्थिती. किती लवकर तुझी सुटका झाली आहे, किती लवकर तुझी ह्या जगातून सुटका झाली आहे. स्केप, कशापासून सुटका झाली. फ्रॉम वर्ल्ड्स अँड फ्लेशेस रेस. की जगाच्या रेज म्हणजे राग, संताप, चीड, दुःख, संकट, वेदना या सगळ्यांपासून तुझी किती लवकर सुटका झाली. वर्ल्ड्स की जगातल्या संकटापासून, जगातल्या दुःखांपासून तर सुटका झालीच आहे, परंतु कशाची. फ्लेश म्हणजे आपलं मांस, आपलं शरीर जे रक्तामांसाने बनलं आहे ना. हे शरीर जसं आपण वापरतो ना तसंच त्याचं भाडंसुद्धा आपल्याला द्यावं लागतं, त्याची किंमत मोजावी लागते. जेव्हा आजार येतात ना, हे आजार आणि दुःख, संकट हे काय की जीवनाने दिलेलं आपल्याला मोल, जीवनाचं आपण चुकवलेलं मोल असतं. जे शरीर वापरतो ना, आजारपण हे त्याचंच भाडं आपण दिलेलं असतं. की बाहेरच्या जगातलं दुःख आणि स्वतःच्या शारीरिक त्रासांपासून तुझी सुटका झाली, किती लवकर तुझी सुटका झाली. की जीवनात तू फक्त आनंद बघितला, निरागसता बघितली, निष्पापपणा बघितला. तुला जीवनातला भ्रष्टाचार बघावा लागला नाही, तुला जीवनातलं दुःख बघावं लागलं नाही, तुला शारीरिक कष्ट सहन करावे लागले नाही. तर ह्या सगळ्यांपासून तुझी अतिशय लवकर सुटका झाली. तर ह्या अवस्थेचा खरं म्हणजे हेवा वाटायला हवा. अँड इफ नो अदर मिजरी इट इज. की जीवनात जरी दुसरं मिजरी म्हणजे दुसरं दुःख आलं नाही तरी वयापरात्वे येणारं दुःख तर माणसाला भोगावंच लागतं. त्या दुःखापासून सुद्धाच तुझी सुटका झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला एक प्रकारचं समाधान पण वाटतं आहे. दुःख आहे की तू लवकर निघून गेलास, पण आनंद याचा आहे की तुझी लवकर सुटका झाली. तुला जीवनात कोणत्याच दुःखाला सामोरं जावं लागलं नाही, कोणतंच दुःख भोगावं लागलं नाही. रेस्ट इन सॉफ्ट पीस.
की तू आता काय करणार, रेस्ट, की विश्रांती घे. कशी शांततेत, कोणताही ताण नाही, तणाव नाही, दुःख नाही, चिंता नाही, ही पीस कशी सॉफ्ट, की हळुवारपणे तू आता चिरशांतीमध्ये पडून जा, शांत राहा. की तू आता शांततेत, तुला जिथं पुरलं आहे तुझ्या कबरीमध्ये तू निवांतपणे विश्रांती घे. अँड आस्क से. आणि जर समजा तुला कोणी विचारलं ना तर तू त्यांना सांग, काय सांग, हिअर डोथ लाय बेन जॉन्सन हिज बेस्ट पीस ऑफ पोएट्री. की इथं कोण झोपलेलं आहे, की इथं बेन जॉन्सन झोपलेला आहे. बेन जॉन्सनची हिअर डोथ लाय बेन जॉन्सन, की इथं बेन जॉन्सन झोपला आहे. आणि हा बेन जॉन्सन कोण आहे, की बेन जॉन्सनची सर्वोत्तम अशी कविता आहे, की त्याने अनेक कविता केल्या असतील, पण त्याच्या जीवनातली सर्वोत्तम कविता कुठे आहे, तर इथं त्याच्या मुलाच्या रूपामध्ये ती कविता शांतपणे झोपलेली आहे. फॉर हुज सेक हेन्सफोर्थ ऑल हिज होज बी साइड. की याच्या पुढे त्याच्या ज्या सगळ्या होज प्रतिज्ञा असतील त्या कुणासाठी असतील, ह्या मुलासाठीच असतील. बेन जॉन्सन म्हणतोय की माझ्या जीवनातलं सर्वोत्तम काही असेल तर तो माझा मुलगा होता आणि तो आता निघून गेला. आणि याच्या पुढे मी जे जे काही करेन ना, ह्या माझ्या मुलाच्या नावासाठीच करेन, त्याच्यासाठी की जे जे लिहेन ना ते कोणाला समर्पित करेल, तो त्या मुलाच्या स्मृतीला समर्पित करणार. अँड ॲज व्हॉट ही लव्ज मे नेव्हर लाईक टू मच. की आता तो जेवढं या मुलावर त्याने प्रेम केलं आहे तेवढं प्रेम दुसऱ्या कुणावरही करू शकत नाही. हा मुलगा त्याला जितका आवडतो तितकं दुसरं काहीही त्याला प्रिय नसू शकतो. तो म्हणतो की ज्या पद्धतीने की हे जेवढं प्रेम मी तुझ्यावर केलं आहे ना, तेवढं मी दुसऱ्या कुणावरही कशावरही करू शकत नाही. आणि तू म्हणजे माझ्या जीवनातलं द बेस्ट पीस ऑफ हिज पोएट्री, माझ्या जीवनातली सर्वोत्तम अशी कविता आहे. अशा प्रकारे ही जी कविता आहे, या कवितेमध्ये सुरुवातीला आपण बघितलं की त्याला अतिशय दुःख झालं आहे आणि तो सांगतो आहे की मी पापी, अभागी, माझं पुण्यच इतकं कमी आहे की मला तुझा जास्त काळ सहवास लाभला नाही. परमेश्वराने फक्त 7 वर्षासाठी तुला मला उसनं दिलं होतं आणि ठरवलेल्या दिवशी मला तुला परत करावं लागलं. नंतर ते दुःख जे आहे ते थोडं कमी होतं आहे. कसं कमी करतो आहे माणूस, स्वतःच कमी करतो आहे. तो म्हणतो आहे की ठीक झालं की मृत्यू झाला याचं दुःख झालं, पण तुला जीवनात दुःख भोगावं लागलं नाही, त्रास भोगावा लागला नाही, याचा आनंद आहे. आणि तिसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये तो त्याचं मुलावरचं प्रेम जे आहे ते व्यक्त करतो. कशा प्रकारे, की तू म्हणजे माझ्या जीवनातली सर्वोत्तम कविता आहे. तुझ्यावर मी जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम कुणावरच करू शकत नाही. आणि जे पण याच्यापुढे मी ते करेन ते सर्व मी तुझ्यासाठी केलेलं असेल. अशा पद्धतीची ही कविता आहे, साधी सोपी आणि कवीचं तीव्र प्रेम व्यक्त करण्याची, एका बापाचं मुलाबद्दल असणारं प्रेम व्यक्त करणारी अशी ही कविता आहे. मला वाटतं तुम्हाला ती कविता समजली असेल. जर यातलं काही समजलं नसेल तुम्ही मोकळेपणाने प्रश्न विचारून मला ते समजून घ्या. तुम्ही केव्हाही कॉल करा, मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला ते समजून देईन. आता आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ही छोटीशी इलेजी शिकलो, आता जरा मोठी इलेजी आपण शिकणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.